सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आंबा बागायतदार आणि काजू बागायतदारांच्यावर जे काही संकट आलंय आणि हे संकट हे नैसर्गिक संकट आहे आणि असं असताना गेले महिनाभर हा विषय आमचा सुरू आहे आणि हा विषय सुरू असताना प्रथमतः मी पहिल्यांदा या ठिकाणी जाहीर करतो की हा विषय राजकीय नाही. सुदैवाने आज मी एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी आहे किंवा बाजूला बसले हे सगळेच वेगवेगळ्या पक्षाचे या ठिकाणी पदाधिकारी बसले आहेत. पण आम्ही ठरवलं याच्यात कोणतंही राजकारण न करता आम्ही सगळ्यात पहिल्यांदा या भागाचे आमदार सन्माननीय नितेशजी राणे साहेब पालकमंत्री यांची भेट घेतली आणि त्यांना वस्तुस्थिती समजून सांगितली. त्यानंतर हे सगळं करत असताना पूर्ण कोकण पट्ट्यातले सगळे लोकप्रतिनिधी जिल्ह्यातले असतील किंवा रायगड पासून सिंधुदुर्गापर्यंत या सर्व लोकप्रतिनिधी भेट घेऊन आम्ही ते वस्तुस्थिती समजून त्यांना सांगितली. आणि असं असताना काल जो काही राज्याचा बजेट जाहीर झाला, मला वाटतं इतिहासात पहिल्यांदा सामान्यातला सामान्य शेतकरी म्हणजे आंबा बागायतदार मी बघत होतो की जर इतिहासात पहिल्यांदा सामान्य शेतकरी कालचा बजेट आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात डोळे टक लावून पाहत होता. म्हणजे अक्षरशः खरोखरच काल प्रत्येक शेतकऱ्याला अपेक्षा होती की काहीतरी आंबा बागायतदारांना त्या ठिकाणी चांगली भरघोस मदत होईल. पण कारण एकंदरीत सोशल मीडिया संध्याकाळी जो काही बजेट सादर झाल्यानंतर ज्याही लोकांच्या प्रतिक्रिया आल्या त्या खरोखरच अगदी चिंताजनक होत्या. की खरोखर सर्वसामान्य शेतकरी अगदी नाराज झालाय. मला वाटतं इतिहासात कोण कधी बजेट बघत नाही एवढा अटक लावून कोकणातला तरी बरेचसे शेतकरी तो कालचा बजेट बघत होते. आणि असं असताना त्याच्यानंतर काही चर्चाही सभागृहात झाली आणि चर्चा करत असताना खरोखरच सन्माननीय कृषी मंत्री यांची आम्ही भेट घेतली आणि काल त्यांनी जे काही कोकणच्या बाबतीत त्यांनी वक्तव्य केलं की मागचं तर सगळं बजेट वाचून दाखवलं की विम्याला आम्ही 82 कोटी जिल्ह्यातल्या सिंधुदुर्गासाठी तजवीज केली होते. हे सगळ्या मागच्या गोष्टी आहेत. ते पुढचं काही बोलायला तयार नव्हते आणि त्या बजेटमध्ये आम्हाला अशी अपेक्षा होती की आमची साधारण आम्ही एवढं फिरल्यानंतर आम्हाला अंदाज होता की या सरकारकडून समाधानकारक आपल्याला काही हे मिळणार नाही. पण निदान म्हटलं नवीन टेक्नॉलॉजी किंवा आता असलेले संकट AI सारखं तंत्रज्ञान अवगत करण्यासाठी कमीत कमी मला वाटतं कोकणला ते कमीत कमी 200-300 कोटी तरी देतील असं आमची गाडी चर्चा असायची कायमच. आणि ती तेवढी अपेक्षा होती. पण मला वाटतं एकंदरीत राज्याने महाराष्ट्राच्या नकाशावरसून कोकण पूर्णतः काढून टाकलेला आहे असा हा तो कालचा अर्थसंकल्प होता. म्हणजे आम्ही आंबा बागायतदार त्यांच्या गंधीतच नाही आहोत असं एकंदरीत त्या ठिकाणी दिसलं. वाईट म्हणजे सुदैवानं आपल्या जिल्ह्यातील किंवा कोकणातले लोकप्रतिनिधी असतील जसा म्हणावा तसा त्या ठिकाणी विषय त्यांनी मांडला नाही किंवा जे काही सरकारकडे भांडलं पाहिजे होतं तसं काही ठोस असं काही दिसलं नाही. खरोखरच सामान्य शेतकरी म्हणून त्या गोष्टीचं वाईट वाटतं. आणि असं असताना या देवगड तालुक्याने असेही आमदार बघितले आहेत की एकेकाळी एखाद्या विषयासाठी राजीनामाही दिले, सत्तेतल्या आमदारांनी राजीनामा द्यायला सुद्धा तयार होते. आणि असं असताना आजचं म्हणजे जिल्ह्यातलेच घेऊ नका कोकणचे सर्व लोकप्रतिनिधी जे सत्तेतले असतील ते सत्ता सोडायला काय तयार नाहीत असं एकंदरीत दिसतंय. कारण आज अशी अपेक्षा होती रायगड पासून सिंधुदुर्ग जिल्हा एका तरी आमदाराने जर म्हटलं असतं ना की ह्या शेतकऱ्यासाठी मी माझा राजीनामा देतो तर आज कुठेतरी आम्हाला वाटलं कोकणच्या लोकांना वाटलं असतं की लोकप्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. पण सुदैवानं ती कोकणच्या जनतेच्या नशिबात नाही. आणि असं असताना आजपर्यंत कोकणची जनता कधी रस्त्यावर उतरली नाही केवढा हा विषय म्हणजे आपणही पत्रकार समोर आहात तुम्हाला याची कल्पना असेल की कोकणच्या इतिहासात एवढा शेतकरी कोकणी माणूस हा एकत्र येणे हा कोकणच्या इतिहासातला हा पहिला दिवस आहे. कारण कोकणी माणूस कधी एकत्र येत नाही हा आजपर्यंत इतिहास होता. पण आंबा बागायतदार काजू बागायतदार दाखवून दिलं की आम्ही एकत्र येऊ शकतो. आणि खरोखरच मी सांगतो की आजची जी परिस्थिती आहे कमीत कमी पुढचं सीझन कसं येईल पुढचं काय सीझन कसं हे कोणालाच माहिती नाही. पण हीच जवळ पुढल्या वर्षी आली तर कमीत कमी मी सांगतो नवीन जे बागायतदार आहेत युवा तरुण उद्योजक आहेत ते अक्षरशः आत्महत्या करण्याशिवाय दुसरी वेळच असणार नाही. अशा गोष्टी होऊ नयेत हे आम्ही त्या मानसिकतेचे आहोत. पण आजची जी परिस्थिती बघितल्यानंतर 100% जिल्ह्यात भविष्यात आत्महत्या बघायला मिळतील की काही भीती वाटते. आणि असं असताना ठीक आहे सगळे सत्ताधारी मंडळी जिल्ह्यातली जी काही मंडळी आहे गल्लीपासून दिल्लीपर्यंत ज्यांची सत्ता आहे आम्ही आजपर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून बघत होतो की हे सरकार म्हणजे राज्यातलं असेल किंवा केंद्रातलं असेल हे धनधान्यांचं सरकार आहे हे शेतकऱ्यांचं सरकार नाही. हे आज ज्यावेळी आमच्यावर वेळ आली त्यावेळी आम्हाला समजले की हे खरोखरच ते आहेत. कारण आम्ही राजकीय आरोप प्रत्यारोप ऐकत होतो किंवा बघत होतो की हे धनधान्य सरकारने वस्तू तसेच आहे की हे धनधान्य सरकार आहे. म्हणून माझी विनंती सरकारला आहे की अजून वेळ गेली नाही आपल्या 23 पर्यंत अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात तिला कोकणच्या भावना समजून तुम्ही कोकणला शेतकरीचा कोकणचा जगवायचा असेल तर तुम्ही जास्तीत जास्त
भरपाई तुम्ही त्या ठिकाणी जाहीर करा, जेणेकरून ही जी काही तुम्ही 2 लाखापर्यंतची कर्जमाफीचं काय म्हणतायत, कोकण हा स्वाभिमानी कोकण आहे. मला वाटतं महाराष्ट्राच्या तुलनेत 1 ते 2% थकीतदार असतील आणि त्यात 1-2% लोकांनाच या ठिकाणी लाभ मिळणार आहे त्या कर्जमाफीचा. तर बाकीचे आम्ही सगळे प्रामाणिक शेतकरी आहेत की जे रेग्युलर कर्ज भरतायत. ते 50,000च्या आज लोकांना 50,000ची अपेक्षाच नाहीये. तुम्ही जास्तीत जास्त काही ठोस भरपाई द्या. ते कर्जमाफीचा विषयच लोकांच्या डोक्यात नाहीये. एवढीच या ठिकाणी सांगतो. आणि असं असताना खरोखरच पुन्हा विनवणी करतो की सरकारने या गोष्टीवर बारकाईने विचार करून या इथले सगळे लोकप्रतिनिधी, आता सुदैवाने नवीन आता जिल्हा परिषदच्या इलेक्शनला त्याही लोकप्रतिनिधींना विनंती आहे, जिल्हा परिषद असतील, सगळे पंचायत सदस्य असतील, यांनीही परवा होणाऱ्या 12 तारीखच्या मोर्चात सर्वांनी सहभागी व्हा. येथे राजकारणाचा विषय नाही. प्रत्येकाला तुम्ही पुढे या. तुम सगळ्यांचं स्वागत आहे. कोकण म्हणून आपण एकत्र होऊया. कुठेतरी या सरकारला आपली ताकद दाखवली पाहिजे. जोपर्यंत आपण भांडत नाही किंवा रडत नाही, तोपर्यंत समोरचा माणूस आपल्याला लक्ष देणार नाही. एवढंच त्या निमित्तानं सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. असतं तर आम्ही परवा सगळ्या पक्षाची, जिल्ह्यातले सर्व पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत, त्यांनाही संपर्क केला आणि काही एक दोघांना भेटायचं सुद्धा आहे. परवा एक दोघांना भेटायला गेलो. म्हणजे प्रत्येकाच्या संपर्कात आहोत आम्ही. आणि त्यांनाही आम्ही विनवणी करतोय की साहेब, हा विषय काय राजकीय नाही. आम्ही जरी राजकीय पक्षाचे असलो पदाधिकारी, तर हा सर्वसामान्य लोकांचा विषय आणि सर्वसामान्य कुठेतरी शेवटी काही गोष्टीत कोणतरी पुढे लागतं. त्यामुळे या ठिकाणी आमचे काका ढोके असतील आणि सगळी टीम हे कुठेतरी आम्हाला विश्वासात घेऊन त्या ठिकाणी हे सगळं करत असतो. त्यामुळे राजकारण कुठे नाही. आणि मगाशीच मी एक बाईट ऐकली की एका पत्रकारांनी पालकमंत्री साहेबांना म्हटलं की राजू शेट्टी साहेब आणि वैभव नाईक त्या सभेत उद्या होणाऱ्या भारतीय मोर्चाचं नेतृत्व करतात. सुदैवानं वैभव नाईक साहेबांचा मी आभार मानतो की त्यांनी आपल्याला पाठिंबा डिक्लेअर केला, पण हे आंदोलन त्यांच्या नेतृत्वात नसणार आहे. आम्ही त्यांनाही तशी कल्पना दिली आहे की हे नेतृत्व फक्त सन्माननीय राजू शेट्टी साहेब यांच्या नेतृत्वात असणार. त्यामुळे याच्यात ते सहभागी होतील आणि त्यांनी व्हावं अशी आमची अपेक्षा आहे. सगळ्या पक्षाच्या आजी माजी आमदार सगळे लोकप्रतिनिधी आहेत, ते सर्वांनी सहभागी व्हा ही आमची विनंती आहे. पण त्यात या सभेत फक्त त्या आंदोलनाचं नेतृत्व सन्माननीय राजू शेट्टी साहेब करणार आहेत. या मतदारसंघातले एक म्हणजे मतदार लोकप्रतिनिधी म्हणून ते 100% आम्हाला बागायतीच्या पाठीशी असणार, त्यात आम्हाला कोणतीही शंका नाही. पण असं असताना जे काही त्यांचे वरिष्ठ बसले आहेत, समजा राज्याचे मुख्यमंत्री असतील, देशाचे पंतप्रधान असतील, ही जी मंडळी आहे, यांचं जे काही शेतकरी बाबतीत धोरण आहे, ते धोरण पूर्णतः हे आज विषय आमच्यापर्यंत पोहोचला. तर आपण सोशल मीडिया माध्यमातून बघतोय की देशाचं बघितलं तर 2-2 महिने तिकडे शेतकरी, पंजाब हरियाणाचे शेतकरी 2-2, 3-3 महिने आंदोलन त्या ठिकाणी करत होते. ते केंद्र सरकार त्यांना कसं काय दडपशाही त्यांनी बघितली आहे. त्यामुळे त्यांचं धोरणच आहे की ते शेतकरी हे विरोधी धोरण आहे. ते फक्त धनधान्याचं सरकार आहे. मला पालकमंत्र्यांना विनंती आहे की 100% आमचा तुमच्यावर विश्वास आहे. पण असं असताना तुम्ही ज्या काही मागील अनुभव आहेत सर्वसामान्य शेतकऱ्यांना, ते पाहता तुम्हाला या ठिकाणी आता जाहीर मोठी घोषणाच करावी लागेल. पण त्या गोष्टी आम्ही सगळ्या करत गेलो. पण सुदैवानं कदाचित त्यांच्याकडून काही गोष्टी झाल्या असतील आमच्यावर. पण आम्ही आंबा बागायतदार म्हणून पहिल्यांदा निवेदन दिलं आणि मला वाटतं जी सभा आपण घेतली ती आम्ही 8 दिवस अगोदर जाहीर केली होती. अमुक दिवशी आमचा मेळावा आहे आणि आमची अपेक्षाही होती. आम्ही सर्व बागायतदार 100% अपेक्षा होती. आम्ही त्या मानसिकता होतो की त्या ठिकाणी सुदैवानं सन्मानित 100% आमदार साहेब त्या सभेला कदाचित येतील. पण त्याच्यात पण असा एक मुद्दा आहे की नुकसान भरपाई जर जाहीर झाली असती, मदत डिक्लेअर झाली असती, तर शेतकरी आणि बागायतदार व्यापारी आम्ही एकत्र बसलो असतो. अजून नुकसान भरपाई जाहीर नाही, तर त्यांना बागायतदार आणि व्यापाऱ्यांबरोबर मिटिंग करून काय करणार आपण? जर तुम्ही एखादी रक्कम डिक्लेअर, काय आता सध्याची परिस्थिती अशी आहे की देवगड तालुक्यात 40% स्वतःच्या बागा करणारे लोक आहेत आणि 60% लोक आहेत ती दुसऱ्यांच्या बागा करारावर घेऊन करणार आहेत. आमचा मुद्दा हाच आहे की ज्यांच्या बागा करारावर घेतलेल्या आहेत त्या बागायतदारांना ती नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, पण ती जाहीर तरी झाली पाहिजे. तर आपण त्यांना त्यांच्या बरोबर त्या बागायतदारांना घेऊन बसून तो प्रश्न सोडवू. आमचा पूर्णपणे सपोर्ट त्यांना आहे. त्यांनी जर सांगितलं बागायतदारांबरोबर बसायचंय, आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली आंबा बागायतदार आणि व्यापाऱ्यांची सभा घेऊ. ते त्याच्यावर तोडगा काढतील यात आम्हाला विश्वास आहे 100%. परंतु ती तुम्ही आधी जाहीर करा, भरघोस नुकसान भरपाई जाहीर करा. मग ती त्या बागायतदारांकडनं व्यापाऱ्यांना कशी मिळवून द्यायचं त्याचा प्रयत्न करू आपण. आणि मगाशी सांगितलं तुम्हाला की आंबा बागायतदार ज्यांनी करारावर बागा दिल्यात त्यांचा चांगला सपोर्ट या आंदोलनाला आहे. त्यांनी सांगितलं की व्यापारी जे आहेत ज्यांनी बाग घेतल्यात त्यांना ती नुकसान भरपाई देतील. त्यांच्याबरोबर आपण बसून तोडगा काढू या विषयात. पण ती नुकसान भरपाई जाहीर तरी करा अगोदर. आम्ही
आमचे प्रतिनिधी त्यांच्यासोबत असतील किंवा आम्ही असू. ज्या ज्या भागात त्यांचा दौरा आहे त्या त्या भागातल्या आमच्या शेतकऱ्यांना, संघटनेच्या शेतकऱ्यांना आम्ही सूचित केलंय की पालकमंत्र्याचा दौरा आहे, त्या आता आमच्या गावात येणार आहेत, तेव्हा आम्ही स्वतः त्या ह्याच्यात त्या दौऱ्यात त्यांच्या असू. आमची खरी परिस्थिती काय आहे ती त्यांनाही बघू देत. त्यांना बघितल्यानंतर ती परिस्थिती समजेल. खरं तर शासनाने त्यांचा जो काय सर्वेक्षणाचा अहवाल आहे तो दिलाच आहे, 95% जी काय घट झाली आहे. पण उद्या त्यांच्याबरोबर फिरून त्यांना बघायचं असेल तर आपण त्यांना दाखवू सगळी परिस्थिती काय ती.